तर मित्रांनो, आज आपण आलोय आशापुरी देवीच्या दर्शनाला. प्राचीन काळी देवी देवता जोगिनी बनून भूतलावर येत असत आणि जोगवा मागत फिरत असत. एकूण 7 बहिणी असलेल्या या देवी म्हणजेच एकविरा देवी, महालक्ष्मी देवी, वज्रेश्वरी देवी, शीतला देवी, हरबा देवी, सत्वा देवी आणि आशापुरी देवी. या देवतांनी आपले अधिष्ठान निसर्गरम्य अशा परिसरात केले. त्याला कारणही तसेच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा धर्मावर आणि देशावर परकीय आक्रमण येते तेव्हा ह्या आदिमाता कोणत्या ना कोणत्या रूपात अवतारतात आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतात. तो कुठे तो आलाय नाही ते समोर. गाडी आली बघा. सो आपल्याला आणखी एक फंटर ऍड झालेला आहे. काय बोलतो देवांग सर? आज काय शेवटचा दिवस तुमचा? अरे शेवटचं नाही भाई. उमेश किधर है सर जी? उमेश आया नहीं सर, वो बोल रहा है मेरे को बहुत काम है, कपड़ा धुलना है. चलो फिर किधर जाने का आज? हाँ बोल तिकडे आशापुरी बीचवर जाऊ, खेळा बीचला जाऊ. ठीक आहे, चलेगा सर. सो मित्रांनो, आज आपण आलोय केलव्याला आणि हा एरिया बघितला तर एकदम अतिशय सुंदर आहे एरिया. आजूबाजूला मस्त अशी नारळाची झाडं आहेत आणि त्यांच्यामध्ये इथेच आपला एक आहे जो ज्या केलव्यामध्ये राहतो, माझा कलिग आहे, देवांग आहे आज आपल्यासोबत. आणि सो हा एरिया कसा आहे म्हणजे अजून म्हणजे इथे डेव्हलप नाही, म्हणजे कोणाला येऊन नाही देत का तुम्ही? नाही, असं बाहेरची लोक तर कोणच नाही आणि डेव्हलपमेंट वगैरे काय नाही, बिल्डिंग वगैरे तर इकडे एक पण नाही, फक्त घरं आणि प्रायव्हेट सगळ्या प्रॉपर्टी बस, म्हणजे प्रायव्हसी बस. बाहेरचे लोक कोण नाही, फक्त गावातले. गावात एरिया अतिशय सुंदर आहे. आता आम्ही थोड्या वेळात जाणार केलवा बीचला जाणार. हां, केळवा बीचला, केलवा बीचला पण, आशापूरला पण जाणार. सो आज खूप एक्सप्लोअर करायला भेटणार आहे. आणि आणखीन दोघे जण सुद्धा आहेत आपल्यासोबत, सिद्धांत सर आहेत आणि प्रथमेश सर आहेत. सो एन्जॉय करूया. मित्रांनो, आम्ही आता देवांच्या घरून निघालोय आणि वातावरण एकदम क्लास आहे, म्हणजे पाऊस नाही आहे. पावसाने थोडी शांतता घेतली आणि आजूबाजूला ही हिरवीगार झाडी आणि नारळाची मोठी मोठी झाडं आहेत, त्यामुळे खूपच छान वाटते. सो बघूया आता बीचवर जाऊ पहिले स्टार्टिंगला. गर्दी आहे की नाही हे बघायला लागेल आपल्याला. आज फ्रायडेला असू शकते गर्दी? नाही, फ्रायडेला गर्दी नाही बोलतोय. सो आपण जाऊन एकदा बघू. सो मित्रांनो, आपली बाईक ही डायरेक्ट आता बीच जवळ आले आणि पावसाची सुरुवात झालेली आहे आणि इथे आजूबाजूला एकदम व्यवस्थित स्पेस आहे. समुद्र अगदी खवळलेला आहे, तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल आता. सो आपण हळूहळू समुद्राच्या दिशेने चाललोय आणि पाणी पूर्ण चौपाटीला लागायला येते पाणी. सो आता आपण पुढे जाऊन बघूया. सो मित्रांनो, पाणी तर अगदी जवळ आलंय आपल्या आणि समुद्र अगदी खवळलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि पाऊस आहे अगदी तिकडे समोर ना, तिकडे समोर पाऊस पडतोय खूप जोराचा, इकडे कमी आहे थोडं थोडं असं, म्हणजे नॉर्मल पाऊस आहे इकडे. आणि इकडे आमची एन्जॉयमेंट चालू झालेली आहे. तो मित्रांनो, थोडं पुढे जाऊया. आणि पाणी पाणी मित्रांनो, जास्त काय आम्ही समुद्राजवळ थांबलो नाही, कारण की थोडा थोडा पाऊस चालू आहे. सो थोडं पुढे चाललो आहे, थोडं इथे शांत बसू आणि त्यानंतर कुठे जायचं ते ठरवू आणि जाऊया नेक्स्ट स्पॉटला. हा छोटा रस्ता आहे, तो आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? फोर्ट जवळ. हो मित्रांनो, आपण आलो होता या फोर्ट जवळ. आतमध्ये जाऊन थोडा एक्सप्लोर करूया. सो मित्रांनो, तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता, अगदी पुरातन आहे. किल्ल्याच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि हे बघू शकता, समुद्राचं पाणी अगदी गडाला लागतंय, पण त्याची ती गडाची
वॉल्स आहेत म्हणजे तटबंदी आहे ती अजूनही शाबूत आहे. मित्रांनो तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती क्लास परिसर आहे. अशी हिरवीगार झाडी आहेत आणि सध्या आपण ज्या वास्तूवर आहे ती एक पुरातन वास्तू आहे. केलव्यामध्ये आहे एक किल्ला पण तो समुद्राच्या अगदी जवळ म्हणजे समुद्रामध्येच आहे सध्या. आता भरती चालू आहे तर आणि त्या किल्ल्याचं नाव आहे भुईकोट किल्ला. आणि ज्या जागी आपण आहोत ती आता एक पुरातन वास्तू आहे अगदी समुद्राच्या नजीक आहे. मित्रांनो आजूबाजूला आपण पाहिलं तर प्रायव्हेट विलाज आहेत म्हणजे रिसॉर्ट आहे त्याची स्वतःची घरं आहेत. एकदम शांत वातावरण आहे काही काय नाही. मित्रांनो मंदिर पण एवढे भव्य आहेत ना इथले अतिशय सुंदर. तो आपण अशाच एका मंदिराजवळ चाललोय आता आशापूरला आपण चाललोय आणि ते मंदिर तर अगदी समुद्रामध्ये आहे. सो मित्रांनो आपण आता पोहोचलोय दांडा खाडीला आणि हे बघा बोटी लागलेल्या आहेत साईडला. सो मित्रांनो आपण जो आता मागे पाहिला तो भुईकोट किल्ला म्हणजे जो जमिनीवर आहे तो भुईकोट आणि हा माझ्या मागे दिसतोय तो आपल्याला पाणकोट किल्ला दिसतोय किल्वा फोर्ट तो समुद्रामध्ये आहे म्हणून त्याला नाव आहे पाणकोट किल्ला. आणि जो आपण मागे पाहिला तो भुईकोट किल्ला. थोडी आपली मिस्टेक झाली तिथे कारण की इथे एक्सप्लोर करायला आपण गुगलचा आधार घेतला थोडा त्यामुळे आपल्याला हे समजलंय. सो आता इथून पुढे जाऊया आपण आशापुरीला. सो मित्रांनो समोर रस्ता आहे आशापुरी मंदिराकडे जाण्याचा आणि त्या रस्त्यावरनं सुद्धा समुद्राचं पाणी येत आहे. मित्रांनो हा समोर दिसतोय तो आशापुरी मंदिर आणि आपण या रस्त्यावरशी पुढे जाणार आहेत आणि पुढेही रस्ता पाण्यामध्ये असेल असं वाटतंय. बघू पाणी नाही जाणार पाणी भरपूर आहे गाडी ना पाणी समजत ना जेटीवरनं पाणी गेले पुढे. सो मित्रांनो पाणी भरपूर आहे पुढे जाणं थोडं रिस्क आहे. गाडी ठेवताना तिकडे बघायला थोडं पुढे जाऊन बघूया आपण. चला हा रस्ता आहे मधून मंदिराकडे जाण्यासाठी आणि दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि पाणी भरपूर आहे समुद्राला त्यामुळे आपण पुढे जाऊ नाही शकत. बाईक आपण तिथे मागे पार्क केलेत. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय हा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि लाटा जोर जोरात आदळत आहेत रस्त्यावरती. तर आपण रिस्क नाही घेत गाडी घेऊन पुढे जायचा. मागे दिसतोय जो आशापुरी मंदिर खूप सुंदर आहे समुद्राच्या अगदी मध्ये आहे. तो पाणी जर कमी झाला तर आपण ती रिक्स घेऊ शकतो पण रिक्स आमचा घ्यायचा विचार नाही आहे. तो बघूया आपण काय करायचं पुढे कारण की पूर्ण समुद्राचं पाणी रोडवरती आलेलं आहे. सो पाणी जास्त असल्यामुळे आम्ही पुढे जाणं टाळलं आणि इथे एडवन गाव आहे तिथे हे स्वयंभू शिव मंदिर आहे अतिशय सुंदर आहे तिथे आपण आता आलोय. जाऊया पुढे. मित्रांनो हे आहे ते शिव मंदिर आणि त्याच्याच डाव्या बाजूला आहे हे आशापुरी मंदिर. पाणी खूप जास्त आहे बघू शकता तुम्ही त्यामुळे आपण तिथे जाणं टाळलं आणि आहोत आता या शिव मंदिराजवळ. मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे पसरलेला. काय शेवटी रिक्स घेतलेली आहे आणि आम्ही आता चाललोय पुढे. सो पाणी
भरपूर आहे. ट्राय करू जेवढं स्लो जाता येईल तेवढं स्लो जाऊ. आणि लाटा याच्यात लाटा तर बघू शकतो तुम्ही कसं येतात आणि खूप डेंजरस आहे इथे. तो आस्ते आस्ते हळूहळू जाऊ दे सर. पूर्ण आले पण खूप रिस्क घेतली बाई आपण ना कोणी. सो मित्रांनो आम्ही दोघे आलोय पुढे आणि जे आमच्या बरोबर होते ते थांबले मागे. पाणी थोडं कमी झालं आहे त्यामुळे आम्ही बाईक टाकायची रिस्क घेतली आणि आता मंदिराच्या बाहेर आहेत तिथून आपण आता चाललो आहे मंदिराकडे. दर्शन घेऊ आणि लगेच निघू कारण की ते थांबले तिकडे मागे. सो मित्रांनो हा देवीचा गाभारा पूर्ण एका गुफेमध्ये आहे आणि तिकडूनच हा बाहेर निघायला आपल्याला इथे जागा आहे. एकदम सुंदर आहे जागा. आजूबाजूचा परिसर पूर्ण हा समुद्राने भरलेला आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि आज आपण त्या टाईमला आलोय ना काहीच गर्दी नाही. काहीतरी इतर दिवशी खूप गर्दी पाहायला भेटते. आम्ही आशापूरला जाऊन आलो आणि सध्या हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव सांगू शकतो तेव्हा माऊली रेसिडेन्सी हॉटेलचं नाव आहे. आणि इथे आम्ही सध्या चिल्ली ऑर्डर केले ते व्हेज आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही हां. तुम्हाला काय खायचे का व्हेजमध्ये सर? नाही आपलं व्हेज येतं आहे सर. हां ओके. आणि काय अजून पाणी ऑलरेडी पिलं सर आपण. हो आता ताण तेवढी नाही पावसाचं वातावरण त्याच्यामुळे जास्त काही सर्दी होत नाही समजा. थंड वातावरण आहे त्यामुळे गरमसाठी आपण कधीतरी विचार करू शकतो. जो फिर खाऊन घेऊ आणि कदाचित व्हिडिओ इथेच संपेल किंवा पुढे चालू होईल ते आपण सांगू नाही शकत. अजून पुढचा दिवस आहे. सो उद्या नाही येणार या रोज काय दिवाळी आहे काय. आम्ही चॉपर राईस मागवलं आहे आणि हा बघा इथे सर्व करतोय. सो टेस्ट करून बघूया आपण आता. राईस आवडलं काय आपल्याला? इथं काहीच नाही पण भात बनवतो. बोललं हेच राईस अजून चांगलं बनवतो. हेच हे ॲव्हरेज आहे का? अरे बापरे ॲव्हरेज एवढं सुंदर असेल तर अतिशय सुंदर आहे बस. सो व्हेज चॉपर राईस ना हे व्हेज चॉपर राईस आले. सर सांगा कसं आहे का आपल्याला? हो नक्की. जसं राईस आलं तसं सरांच्या तोंडावर तेज आलं इकडे. एक नंबर. कसं आहे सर? एक नंबर आहे. नक्की ना? जाम भूक लागली ती खाऊन बरं वाटलं.